आहात ना की कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत? मला माहिती कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत ते. काय तुला माहितीये? अरे बापरे, तिने कमळीला घरात चोरी करताना बघितलं की काय? बोल तू, काही संकोच न करता बोल. कुठून आले कमळीकडे पैसे? मॅडम, माझा मुलगा आकाश 7वीत शिकत आहे. त्याची ट्युशनची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्याच्या ट्युशनच्या सरांनी त्याचं ट्युशन बंद केलं आणि त्या दिवशी मी इथून जात असताना माझा मुलगा रडतच माझ्याकडे आला. आई, मला ट्युशनमधून काढून टाकले. सर म्हणाले मी फीज नाही भरत तोपर्यंत मला क्लासमध्ये एंट्री नाही. काय काय झालं बाळा, तुला ट्युशनमधनं का काढलं? कमळताई, त्या ट्युशनची फी एवढी भरमसाठ आहे ना, मला परवडत नाही. मी त्या मास्तरला म्हणलं पण की पुढच्या महिन्यात मी तुझी सगळी फीज देईल, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. माझ्या मुलाचं शिक्षण व्यवस्थित होतं की नाही काय माहीत. पार्वतीताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी आहे की नाही, मी शिकवतो तुमच्या पोराला. चालतंय की. अहो कमळीताई, तुम्ही आकाशला तर शिकवतच आहात, त्याच्यासोबत हिला पण शिकवा ना. हा हो, चालतंय की. बसवा, काढ पुस्तक काढ. कमळीताई, हे घ्या. अहो ताई, काय? अहो नाही, राहू द्या. तुम्ही आमच्या मुलांना एवढं चांगलं शिकवलंय म्हणून तर ते चांगल्या गुणांनी पास झाले ना. हो ताई, असं काय करताय? मी काही पैशांसाठी डेस्टिनेशन. अहो हो, पण तुम्ही वेळ दिला ना आमच्या मुलांसाठी. आणि तसं म्हटलं तर आमच्याकडे फार काही पैसे नाही येतो, पण पूर्ण फुलाची पाकळी आम्ही देऊच शकतो ना. हो ताई, मी हे बघा, गुरुदक्षिणा म्हणून घ्या. हं? कमळताई, अहो कधी नव्हे ते यावर्षी माझ्या मुलाला वार्षिक परीक्षेमध्ये 87% मार्क पडले. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. अन्नपूर्णा मॅडम, अहो गेले 6 महिने 1 रुपया जोडून त्यांनी निंगीताईसाठी कानातले घेतले. कमळी, अगं ही गोष्ट आधी का बोलली नाहीस तू मला? मला माहिती आहे स्वतःचा मोठेपणा सांगण्याचा स्वभाव नाहीये तुझा, पण तू हे मला सांगायला हवं होतंस. का गप्प बसलीस तू? तू एवढे कष्ट करून मैत्रिणीसाठी पैसे जमवलेस, ही खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि तू हिचं कौतुक करतेस. खरंच वहिनी, म्हणजे मला एका गोष्टीचं नवल वाटतं. महाजनांची नात चाळीमध्ये जाऊन जी काय 15-20 मुलांची ट्युशन घेते आणि त्याच्यातनं पैसे कमवते, याने उलट तुमच्या घराण्याची अब्रू ही जास्त चव्हाट्यावर येते. कष्ट करून पैसे कमावणं हे केव्हाही चांगलंच असतं. आयत्या बिळावर नागोबा ही म्हण कुणाला बरोबर लागू पडते हे काय तुला सांगायला पाहिजे? आता तर माझा हा संशय पक्का झालाय की तो मुलगा खोटं बोलत होता. नक्की मुद्दाम कमळीला अडकवण्यासाठी तो खोटं बोलत होता, कुणाच्या तरी सांगण्यावरून.
आपली पोर आता या जगात नाही. गौरे गौरी आता पहिल्यासारखं काय बी राहिलं नाही. ना तुमची मुलगी राहिली ना मी तुमची बायको गौरी. गौरी गौरी मी त्या माणसाबरोबर सुखी आहे. त्यासने सोडून मी दुसरीकडे कुठे बी जाऊ शकत नाही. तुमचा आणि माझं नातं आता संपलंय. उगाच माझ्या सुखी संसारात विष कालवू नका. ऐक ना. गौरे आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मी जुन्या गोष्टीतच अडकून राहिलाय. पण मी समज सोडून पुढे निघून आलोय. आता ना आपली मुलगी राहिली ना मी तुमची गौरी राहिलो. ऋषी, काय झालं मीटिंग मध्ये? थोडक्यात वाचली आज कमळी. म्हणजे काय झालं? काय तिच्या अगेन्स्टच होते सगळे एव्हिडन्सेस, ते CCTV फुटेज वगैरे सगळंच. त्यामुळे तिला वाचवण्याचा काही मार्ग सापडत नव्हता मला. फॉर्च्युनेटली मी म्हणालो त्याप्रमाणे अन्नपूर्णाजी आल्या. त्यांनी कमीत कमी शिक्षा सुनावली तिला. काय? 8 दिवसासाठी सस्पेंड केलंय तिला. 8 दिवस तसे कमी आहेत पण कमळीसाठी खूप जास्त आहेत. बिचारीला न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते, याचा त्रास होणार खूप.